गुड आफ्टरनून। तर आज मी नवीन व्हिडिओची सुरुवात करते आहे। आज मम्मी नाही तर मी आज व्हिडिओची सुरुवात करणार आहे। आणि आम्ही त्या दिवशी रंगोली एक्झिबिशनमध्ये गेलेलो, तर आम्ही भरपूर सारी शॉपिंग केली आहे। तर तीच शॉपिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपला जो पहिला टॉप आहे तो आहे हा वाला। मी ही कुर्ती घेतली आहे, प्युअर कॉटनची आहे आणि शॉर्ट कुर्ती आहे जीन्सवर घालायला। आणि तुम्ही याचं फॅब्रिक बघू शकता, खूप सॉफ्ट आणि फुल स्लीव्ज आहे या कुर्तीचे। आणि शॉर्ट कुर्ती आहे ही, जीन्सवर आपण वेअर करू शकतो आणि पिंक कलरमध्ये आहे। आणि इथे तुम्ही हे मोतीचं वर्क पण बघू शकता। तर ही एक कुर्ती मी घेतली आहे आणि याच्यातली जी आहे ती मी ही पर्पलवाली घेतली आहे। ही पण सेमच आहे, फुल स्लीव्स शॉर्ट कुर्ती आणि याच्यावर पण असं मोतीचं वर्क आहे। आणि ही आपण जीन्सवरती पण वेअर करू शकतो डेली यूजला। आणि हां, आणि अजून एक घेतली आहे पण ती आता नाही आहे। आणि असा मी हा एक पूर्ण प्लाझो सेट घेतला आहे। हा त्याचा कुर्ता आहे वरचा, याचा पण असा वी नेक आहे आणि याचे पण फुल स्लीव्स आहे, थोडे बेल स्लीव्स आहेत त्याचे, मस्त दिसेल घातल्यावर। आणि त्याच्यानंतर याची जी पॅन्ट आहे ही प्लाझो पॅन्ट आहे, फुल लेंथ पॅन्ट आहे। हे बघा, हे प्युअर कॉटनचं आहे फॅब्रिक, इलास्टिक आहे इथे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामधलाच अजून एक मी घेतला आहे, सेम कलर नाही आहे, थोडे वेगळे वेगळे कलर आहे, पण तुम्हाला बघायला असं वाटू शकतं की सेम कलरमध्ये। हे बघा, हा पण एक आहे, याचं पण असं वी नेक आहे आणि याच्यामध्ये असं पॅचवर्क केलेलं आहे इथे। आणि फुल लेंथ कुर्ता आहे अनारकली, याची पण फुल स्लीव्स आहेत आणि याला इथे थ्रेड वर्क पण आहे। आणि त्याची पण अशी सेमच पॅन्ट आहे, सेम कलरची, आणि हे प्युअर कॉटनचे आहेत दोन्ही पण कुर्ते। जेवढे पण मी तुम्हाला कुर्ते दाखवले ते सगळे प्युअर कॉटनचे आहे। याची इलास्टिक आहे इथे पॅन्टला। आणि हा पण प्लाझो आहे, फुल लेंथ प्लाझो। त्याच्यानंतर हा जो फ्रॉक आहे हा मम्मीचा फ्रॉक आहे, हा पण आम्ही तिथूनच घेतला आहे एक्झिबिशनमधून। आणि असा आहे हा फ्रॉक, फुल लेंथ आहे, याचे थोडे असे बलून स्लीव्स आहेत, फुल लेंथ फ्रॉक आहे। आणि याचं फॅब्रिक जे आहे ते शिफॉनचं आहे, हे बघा। आणि याला इथे मध्ये इलास्टिक आहे। आणि याच्यानंतर असाच एक फ्रॉक आहे अजून एक सेम, फक्त हा ब्लॅक कलरमध्ये आणि तो बेज कलरमध्ये होता, क्रीम कलरमध्ये। आणि हा फ्रॉक पण तसाच आहे सेम, हा असा ब्लॅक कलरमध्ये आहे, याच्यावर असं गोल्डन पॅचवर्क आहे, वी नेक आहे। आणि इथे पण याचे स्लीव्ज मोठे स्लीव्ज आहे आणि स्लीव्सला पण इथे तुम्ही बघू शकता इथे इलास्टिक आहे। त्याच्यानंतर याच्या वेस्टला इथे पण इलास्टिक आहे आणि इथे नॉट पण आहे, जर तुम्हाला लूज किंवा टाईट करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता। आणि हा पण फुल लेंथ फ्रॉक आहे। त्याच्यानंतर अजून एक फ्रॉक आहे, मम्मीनेच घेतला आहे, तो पण तिथूनच घेतला आहे। हा पिंक कलरचा आहे, हा थोडासा इंडियन एथनिक फ्रॉक आहे। इथे याचं असं गोल्ड वर्क आहे, सिक्वेन्स वर्क, याचे 3/4 स्लीव्ज आहेत आणि गोल गळा आहे आणि पाठीमागून पण याला प्रिंट आहे। आणि हा पण फुल लेंथ आहे, पण याचं जे फॅब्रिक आहे ते चंदेरी फॅब्रिकमध्ये आहे आणि खाली पण याला वर्क आहे आणि घेर पण आहे खूप सारा। असा दिसेल हा घातल्यावर। आणि मागून याला डोरी पण आहे। आणि दुसरा जो आहे तो हा ड्रेस मटेरियल आहे रस्ट कलरमध्ये। तर मी आता तुम्हाला याचा लुक दाखवते की हा कसा आहे। हा पण मम्मीचाच आहे, मम्मीचीच शॉपिंग झाली। तर हा असा आहे रस्ट कलरमध्ये आणि याचे जे फॅब्रिक येणार आहे ते प्युअर सिल्कचं फॅब्रिक आहे। आणि याच्यामध्ये असं हे वर्क पण आहे, टिकली वर्क। आणि हा पण फुल लेंथ ड्रेस आहे, हे बघा। आणि खाली या ड्रेसला आहे ना अशी लेस पण आहे। आणि पाठीमागनं हा पूर्ण प्लेन हा आपला कुर्ता बनेल। आणि त्याच्यानंतर
याची जी बॉटम आहे तिचं पण फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे आणि हे पण प्युअरचं फॅब्रिक आहे. हे 2.25 मीटरचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही गरारा बनवू शकता, सूट पटियाला बनवू शकता फुल घेरवाली. आणि याचं पण जे ही प्लेन तुम्हाला पॅन्ट मिळेल याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जो याचा दुपट्टा आहे तो असा आहे, प्युअर शिफॉनचा दुपट्टा आहे हा आणि त्याला पण इथे लेस आहे. आणि हा याचा दुपट्टा आहे प्युअर शिफॉनचा. तर आता जो नेक्स्ट ड्रेस आहे तो माझा आहे. नेव्ही ब्ल्यू कलरचा मी हा ड्रेस घेतला आहे कारण की माझ्याकडे हा कलर नव्हता. तर हा जो ड्रेस आहे तो प्युअर सिल्क फॅब्रिकमध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं गोटापट्टी वर्क आहे, मिरर वर्क आहे आणि नेकला पण इथे डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये असे छोटे छोटे बुट्ट्या आहेत. हे पूर्ण हँडवर्क आहे हा ड्रेस आणि याचे 3/4 स्लीव्ज आहेत. आणि याची बॉटम पण सेम आहे, प्लेन बॉटम याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी. इथे इलास्टिक आहे बॉटमला आणि फुल लेंथ जशी नॉर्मल पॅन्ट आहे तशीच ही पॅन्ट आहे, पण ही सिल्क फॅब्रिकमध्ये, प्युअर सिल्कमध्ये. आणि त्याच्यानंतर अजून एक मी ड्रेस घेतला आहे तो आहे हा ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस. तर याचं जे आहे हे पण पूर्ण हँडवर्क आहे. मला माहिती नाही की व्हिडिओमध्ये दिसतं आहे की नाही व्यवस्थित. हे बघा, याचे पण 3/4 स्लीव्ज आहे. याच्या स्लीव्जला पण इथे डिझाईन केलेली आहे आणि याचं जे याला फक्त नेकलाच वर्क आहे असं भरलेला आहे हा. आणि हे पण हँडवर्क असणार आहे. आणि या ड्रेसमध्ये पण अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत आणि हे फॅब्रिक पण प्युअर सिल्कचं आहे. आणि याचा जो दुपट्टा आहे तो खूप सुंदर आहे कारण दुपट्ट्यामध्ये तुम्ही बघू शकता अशी लेस आहे, कटवर्कचा दुपट्टा आहे हा. आणि हा दुपट्टा तुम्हाला असा प्युअर सिल्कच्या फॅब्रिकमध्ये येणार आहे. प्युअर सिल्कच्या फॅब्रिकमध्ये हा दुपट्टा येणार आहे. असं जर तुम्ही असं जर वेअर करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा दुपट्टा किती चमकतो येते. आणि अजून दुसरं जी आहे, आणि हां, याची पॅन्ट नाही आहे, फक्त हा दुपट्टा आणि कुर्ताच सेट आहे, त्याच्यामध्ये पॅन्ट नव्हती. आता जो दुसरा ड्रेस आहे तो पण माझाच आहे. हा थोडासा शिमर फॅब्रिकचा आहे. हे बघा, इथे याला असं नेकला वर्क आहे आणि याचे जे स्लीव्ज आहे ते 3/4 स्लीव्ज आहे आणि स्लीव्जला पण अशी डिझाईन आहे. आणि हा पूर्ण स्ट्रेट फिट कुर्ता आहे आणि याच्या खाली पण असं लेस आहे आपल्याला. आणि हे शिमर फॅब्रिक आहे आणि याची बॅक प्लेन आहे, प्लेन फॅब्रिकमध्ये येणार आहे. आणि याची पॅन्ट जी आहे ती पण सेमच आहे, स्ट्रेट फिट पॅन्ट आहे, इलास्टिक आहे पॅन्टला. आणि त्याच्यानंतर पॅन्टमध्ये पण आपल्याला लेस वर्क मिळणार आहे. पॅन्टीला पण लेस आहे, पॅन्ट पण शिमर फॅब्रिकचीच आहे. आणि त्याच्यानंतर याचा इंटरेस्टिंग पार्ट आहे तो त्याचा दुपट्टा. हा दुपट्टा ऑर्गेन्झा फॅब्रिकचा आहे, एकदम सॉफ्ट ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. आणि त्याला पण अशी लेस आहे दुपट्ट्याला. आणि दुपट्ट्यामध्ये पण तुम्हाला वर्क आहे आणि फुल साईज दुपट्टा आहे हा ऑर्गेन्झाचा, 2.5 मीटरचा ऑर्गेन्झाचा दुपट्टा आहे. आणि दुपट्ट्यामध्ये पण असे छोटं छोटं मिररचं वर्क केलेलं आहे, हे बघा. आणि दोन्ही साईडला याचं वर्क आहे. तर हा एक सेट आहे. आता नेक्स्ट जी आहे ती आपली साडी आहे. ही मम्मीने घेतली आहे साडी, मोरपंखी कलर आहे हिचा. मोरपंखी पण नाही, असं स्काय ब्ल्यू कलर आहे. आणि याची बॉर्डर जी आहे ती एकदम सुंदर आहे, जरी वर्क आहे हे. आणि खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे हा. मी आता तुम्हाला खोलून दाखवते ही साडी कशी आहे. पूर्ण असंच वर्क आहे आतमध्ये, हे बघा. खूप सुंदर साडी आहे, वेअर केल्यावर खूप छान दिसेल अशी आहे ही साडी. आणि याचा जो पदर असणार आहे तो मी तुम्हाला दाखवते. असा पदर येणार आहे याचा, हे बघा, असा पदर आहे, हे बघा. पदराला इथे असं वर्क आहे आणि हे पण पूर्ण जरी वर्क आहे. आणि ही पूर्ण साडी अशीच आहे. आणि खाली ह्या साडीला अशी मोठी बॉर्डर आहे.
आणि हे साडीचं असं प्लेन ब्लाऊज हे असणार आहे, प्लेन स्काय ब्लू कलरचं प्लेन ब्लाऊज आहे. आणि खूप ही पण साडी प्युअर सिल्कची आहे, खूप सॉफ्ट फॅब्रिक. तर आता सगळ्यात लास्टला ही जी आहे ती माझी साडी आहे, मस्त पॅरेट ग्रीन आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. तर मी आता तुम्हाला खोलून दाखवते ही साडी कशी येते. खूप सुंदर अशी ही साडी आहे. सिल्क, प्युअर सिल्कचं याचं फॅब्रिक आहे. जो शाईनवाला कपडा आहे असतो ना, तो कपडा आहे हा. आणि याच्यामध्ये पण आपल्याला डायमंड वर्क मिळणार आहे. तर मी आता तुम्हाला खोलून दाखवते. हिची जी बॉर्डर असणार आहे ती अशी बॉर्डर आहे, ग्रीन आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. या साडीचा जो पदर आहे तो असा मस्त पिंक कलरचा पदर आहे, पिंक आणि ग्रीन कलरचा. आणि इथे पण याला असं गोंड्यांचं वर्क आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता डायमंड वर्क आहे. ही आहे ग्रीन कलरची माझी साडी. त्याच्या आतमध्ये अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. शायनिंगचं फॅब्रिक आहे, खूप सॉफ्ट प्युअर सिल्कची साडी आहे ही. हे बघा. आणि याची ही बॉर्डर येणार आहे. आणि याची खालची बॉर्डर जी आहे ती आहे अशी प्लेन बॉर्डर आहे खाली. हे बघा, अशी बॉर्डर आहे ही खालची. आणि याचं ब्लाऊज जे आहे ते पिंक कलरचं आहे, पण मी आत्ता ते शिवायला टाकलंय रक्षाबंधन निमित्त. आणि ही जी साडी आहे त्याची प्राईस आहे 4000 रुपये. मी सगळ्या कपड्यांची तुम्हाला प्राईस सांगितली नाही, सॉरी, मी विसरून गेले. आणि ही जी साडी आहे ती मी 4000 रुपीजची घेतली आहे. याचं जे फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता, खूप शायनिंग आहे याच्यामध्ये. आणि ही रात्री वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते. तर आता जे आहे ती टोट बॅग आहे. ही टोट बॅग मी घेतली आहे. तर त्याच्यामधनं याचं जे फॅब्रिक आहे ते पण खूप सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट कॉटनचं आहे हे. याच्यामध्ये तुम्हाला एक अशी झिप मिळते, ही झिप आहे याच्यामध्ये एक. आणि ही ओपन केल्यानंतर हे अशी आहे ही बॅग आतमधून. आणि इथे पण तुम्हाला एक पॉकेट मिळतं. आणि खूप मोठी आहे ही, असं तुम्ही बघू शकता, खूप मोठी बॅग आहे. असे जे लॉंग स्ट्रॅप आहेत. आणि प्युअर कॉटनची ही बॅग आहे, खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. टोट बॅग आहे ही अशी. आणि अजून एक अशीच सेम घेतली आहे मी, ती आहे पिंक कलरमध्ये. हे ती पण सेमच आहे ही. आणि ती प्राइस याच्यामध्ये पण तुम्हाला चैन मिळेल. आणि याच्या आतमध्ये पण असं एक कंपार्टमेंट आहे, खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. आणि कॉटनच आहे. ही अशी आहे. याच्यामध्ये खूप आपण सामान ठेवू शकतो ट्रॅव्हलिंगसाठी, जर आपण कुठे जाणार असेल तर. आणि ह्या 2 घेतल्या आहेत मी. एक मी माझ्या आईला देईन, आजीला, आणि एक मी मला घेतली आहे. तर याची प्राइस आहे 999 रुपीज, म्हणजे 1000 रुपये. एक बॅग जी आहे त्याची प्राइस आहे 990 रुपीज. आणि लास्ट जे आहे, तर नेक्स्ट जे आहे ते मशीन आहे, हे वालं मसाजर आहे. हे खास मम्मीसाठी घेतलं आहे. तर दाखवते मी तुम्हाला. हे आहे ते मसाजर. त्याचं हे फर्स्ट अटॅचमेंट आहे. असं आहे, हे खूप लाईट वेट आहे, खूप हेवी नाही आहे यूज करायला. इथे आपण त्याचं ऑन आणि ऑफ करू शकतो. स्पीड लिमिट आहे इथे. आणि याच्यासोबत आपल्याला 4 अटॅचमेंट्स मिळालेले आहेत. ते अटॅचमेंट्स पण मी तुम्हाला दाखवते. ही त्याची कॅप आहे, मेश कॅप आहे ही. त्याच्यानंतर हे जे आहे हे बबल अटॅचमेंट आहे. हे जे आहे ते प्लेन अटॅचमेंट आहे. आणि हे पण एक आहे ते प्लेन अटॅचमेंट आहे. तर मी आता तुम्हाला ती मशीन ऑन करून दाखवते की कसं वर्क करते ते. तर आता ही जी मशीन आहे ती मी तुम्हाला ऑन करून दाखवते, ही कशी वर्क करते ते. मम्मीवर मी तुम्हाला दाखवणार आहे ट्राय करून. ही अशी ऑन होते. हे इथे असं बटन आहे याचं. आणि ही व्हायब्रेट करते. खूप मस्त मसाज होते या मशीनने.
अशी ही आपल्या आपल्या हाताने पण आपण फिरवू शकतो स्पीड कम आणि याची स्पीड आपण कमी जास्त पण करू शकतो. तर मी आता हाय स्पीडवर केली आहे ही मशीन. हाय स्पीड आहे ही याची. इकडे पण आहे. ही मीडियम स्पीड आहे. आणि ही स्लो स्पीड आहे. तर अशी ही मशीन. आणि इथून आता मी ऑफ करते हिला. तर अशी ही मशीन आहे आणि ही आम्ही कितीला घेतली आहे मम्मी? 1,500 रुपयाला. तर ही आम्ही घेतली आहे 1,500 रुपयाला. तर तुम्हाला ही कशी वाटली, वर्थ इट वाटली की नाही, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये जे काही तुम्हाला गौरीने दाखवले, जसं की साड्या आहेत, ड्रेस आहेत, मशीन आहे, ड्रेस मटेरियल आहे, रेडीमेड ड्रेस आहेत, आणखीन माझे गाऊन आहेत, फ्रॉक आहेत, हे सगळ्या Bag. गोष्टी जे तुम्हाला दाखवले आम्ही, तर हे सगळ्या एक्झिबिशनमधून घेतलेल्या वस्तू होत्या, जे की आम्ही त्या दिवशी गेलो होतो, आई आणि मी, गौरी. आता ते सगळं तुम्हाला गौरीने तर दाखवलंच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि कशा आमचे ड्रेस, साडी, या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला कुठला आवडल्या की ड्रेस नाही आवडला आवडल्या? ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. बाय.